आज आपल्यासमोर आहेत म्हसळा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मान्य श्री सुनीलजी शेडगे साहेब. सर्वप्रथम नगराध्यक्षपदी बसल्याबद्दल आपले दैनिक सूर्योदयकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, आज आपण नगराध्यक्ष म्हणून इथं विराजमान झालेले आहात. नगरसेवक, सामान्य कार्यकर्ता ते नगराध्यक्ष, आपला हा प्रवास कसा वाटतो? खूप काही ह्या प्लेटमध्ये भरपूर लोकांचे सहकार्य लागले. एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बसण्याचा मान भेटला, त्याबद्दल सन्माननीय टटकरे साहेब, आदरणीय आदिताई, सन्माननीय अनिकेतभाई टटकरे, त्याचप्रमाणे आमचे युतीचे नेते भरतजी शेठ गोगावले यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्वप्रथम त्रास खूप झाला. मध्यंतरी आपल्या सर्वांना माहिती आहे की म्हसल्याची नगरपंचायत एक वेगळ्या कारणाने विषयांतर झाली होती, परंतु एक सच्चा कार्यकर्ता म्हणून सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार आहेतच. परंतु आता जी जबाबदारी दिलेली आहे ती आता पुढे पार पाडण्यासाठी सुद्धा त्यांचं तेवढं पाठबळ लागणार आहे, आशीर्वाद लागणार आहेत, आणि मी निश्चितपणे ती जबाबदारी पार पाडेल. तुम्ही भावुक झालात का आता? 100% सर. एक आनंदाचा क्षण असतो की आपण फक्त लोकांना बसवले इथं पाहिली होती आणि एक सामान्य घरात इथपर्यंत पोचणं हे शक्य नव्हतं. परंतु सन्माननीय खासदार टटके साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ह्या ठिकाणी मला बसवण्याचं मान त्यांचा आहे खऱ्या अर्थाने. बरं, आता नगराध्यक्ष तुम्ही बसलात जी, हे म्हणजे राष्ट्रवादीचे आहेत की युतीचे नगराध्यक्ष आपण पाहायला जाईल? एक लक्षात घ्या साहेब, खरं तर मी राष्ट्रवादी चिन्हावरून निवडून आलो होतो, परंतु आता युती झाल्यामुळे आता युतीचंच म्हणावं लागेल असं, आणि सर्वांना संगत घेणारा हा आज जरी नगराध्यक्ष असलो तरी सर्वसामान्य म्हणून मी सर्वांना संगत घेऊन, सर्व नगरसेवकांना बसले तर जनतेला संगत घेऊन मी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. जर मंत्री भरत शेठ गोगावले साहेब यांनी जर भेटायला बोलवलं तर जाणार का तुम्ही? त्यांचे आशीर्वाद घेणार का? आशीर्वाद घ्यायला काही हरकत नसेल. नेते सुटेले ते पण युतीतले. पहिले प्राधान्य काय द्याल म्हसळा शहराला? माझं तर एक विजन आहे साहेब की आतापर्यंत आपण बातम्या ऐकत असतो की पाणी, स्वच्छता संदर्भात याच्यावरती माझे जास्त फोकस आहे. लोक म्हणतात की आपण जनतेतले नगराध्यक्ष आहात. लोकांचं प्रेम आहे, साहजिकच आहे. सामान्य कार्यकर्ता मी सुरुवातीलाच सांगितलं, त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोचलेला एक सामान्य घराण्यातून पोचलेला माणूस आहे आणि निष्ठावंत जमिनीवरती राहणारा माणूस आहे मी. ठीक आहे, धन्यवाद साहेब. थँक्यू.